जळगाव शहरातील 516 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत असून आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेस या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मात्र काही खोली केंद्रांना नावच नसल्यामुळे या ठिकाणी मतदार हे संभ्रम अवस्थेत आहे। जर विचार केला तर जळगाव शहरातील या ठिकाणी जो रोजलँड शाळेचा मतदान केंद्र आहे, या मतदान केंद्रावर या ठिकाणी सकाळपासूनच मतदानासाठी मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहावयास मिळालं आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या ज्या बिनविरोध नगरसेविका आहेत त्या निवडून आलेले आहे। आज त्यांनी मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावला आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दीपमाला काळे जी आपल्या सोबत आहेत, काय सांगणार ताई? आज या ठिकाणी मतदानाचा पवित्र हक्क या ठिकाणी बजावला आहे, बिनविरोध आपली निवड झाली होती, काय सांगाल? आज म्हणजे आनंद होत आहे की लवकर जे आमचे नागरिक आहेत ते सकाळी लवकर उठून मतदानाला सुरुवात केलेली आहे। थोडासा इथे एक गोंधळ झालेला आहे। जे मतदार आपले आयोग होते त्यांनी जे इथे मार्किंग केलं आहे खोली क्रमांकावर, ते विधानसभा जे इलेक्शन होते त्यानुसार खोली क्रमांक हा दिला गेला होता। पण आता जो बूथवर आपले जे नंबरिंग आहे ते वेगळे आहे, त्यामुळे तो एक गोंधळ होतोय। मग आम्ही इथे तशा सूचना केल्या आहेत की तुम्ही ते इथे नंबर अनुक्रमांकानुसार मेन्शन करावं, आणि आम्ही जे बूथ बाहेर केलेले आहे त्यानुसार लोकांना सूचना देणार आहे, त्यांचे खोली क्रमांक त्यानुसार लोकांना सोयीस्कर होईल। मतदान केंद्रावर मतदारांना आणण्यासाठी कशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, काय सांगाल? मतदान केंद्रावर आणण्यासाठी लोकांना आम्ही घरोघरी कालच म्हणजे नेहमी आम्ही 2-4 दिवस झालेले लोकांच्या संपर्कात आहोत। लोकांचे जे स्लिप्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले आहेत, आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहे भाजपचे त्यांनाही इथे जोडलेले आहेत। त्यांना ते सोयीस्कर जसं होईल येताना नेताना त्याची सोय आम्ही केलेली आहे। आपण काय सांगणार? या ठिकाणी मतदान केंद्रावर अनेक अडचणी येत आहेत, मार्किंग नसल्यामुळे नागरिकांना या अडचणीचा सामना करावा लागतो आहे, काय सांगाल? या मतदान केंद्रावरती खोली क्रमांक दिला नसल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। खोली क्रमांक जर का त्यांनी व्यवस्थित दिले असते 1, 2, 3, 4 असं, तर त्याच्यानुसार आपल्याला ते सोयीस्कर झालं असतं। परंतु खोली क्रमांक न दिल्यामुळे ते आपल्याला त्रास होतोय, नागरिकांना सुद्धा त्रास होतोय। तरी आम्ही त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की त्याच्यावर खोली क्रमांक द्या। नक्कीच या ठिकाणी खोली क्रमांक नसल्यामुळे मतदारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे। महानगरपालिकेने या ठिकाणी व्यवस्थित मार्किंग करून द्यावे असं या ठिकाणी बिनविरोध नगरसेविका दीपमाला काळे यांनी म्हटलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।